डॉक्टर संपदा मुंडे यांची हत्या की आत्महत्या इथून चर्चा काही सुरू झाली। संपदाच्या हातावर सुसाइडल नोट आहे, ती नोट पहिल्यांदा बघणारे डॉक्टर प्रमोद मुंडे आता आपल्याला बोलले। डॉक्टर प्रमोद यांनी सांगितलं की मला पोस्टमार्टम साठी हजर राहायचं होतं, मी डॉक्टर आहे, मी विनंती केली पोलिसांना, पण पोलिसांनी डॉक्टर प्रमोदला हजर राहू दिलं नाही। नंतर त्याने दुसरी मागणी केली की ठीक आहे मी हजर नाहीये, पण याचं इन कॅमेरा पोस्टमार्टम करा, तेही मागणी मान्य केली नाही। मग आम्ही अजून काही गोष्टींचा शोध घेत होतो, इतक्यात घाईघाईने मुख्यमंत्री आले। मुख्यमंत्री यांनी क्लीन चिट दिली। मी मगाशी म्हटलं की तो त्यांचा जॉब नाही, पण हे लक्षात घेण्यासारखं आहे, म्हणजे हे आवर्जून सांगितलं पाहिजे माध्यमांच्या समोर की सगळ्यात आधी जेव्हा बोलताना शिवसेनेचे श्री अंबादास दानवे यांनी एक भूमिका मांडली आणि ते असं म्हणाले की एका खासदाराच्या पीएचा फोन आला होता आणि त्या पीएचं नाव त्यांनी सांगितलं। खासदार कोण आहे हे अंबादास दानवे यांनी सांगितलं नाही, लक्षात घ्या। काय घडलं ते नीट समजून घ्या। मग त्याच्यानंतर मला वाटतं श्री धनंजय मुंडे तोडगावला गेले। श्री धनंजय मुंडेंना माध्यमांनी प्रश्न विचारले तेव्हा ते म्हणाले की एका खासदाराचा उल्लेख आहे, त्याचे सीडीआर तपासले पाहिजे। एका खासदाराचा उल्लेख आहे, नाव कोणीही घेतलं नाही। खासदार कोण आहे कुणाला माहिती नाही। आता या सगळ्यांच्या नंतर मुख्यमंत्री इथं आले। खरं तर मुख्यमंत्र्यांना हा कार्यक्रम टाळता आला असता, पण मुख्यमंत्र्याला काय घेणं देणं, मुख्यमंत्र्याचं थोडंच पोट झालं। ज्याचं गोरगरिबाचं लेकरू गेलं त्याला ते तो विषय कळेल ना। त्यामुळे मुख्यमंत्री आले, जोरशोरचे त्यांनी कार्यक्रम केला आणि कुणीही नाव घेतलेलं नव्हतं तोपर्यंत इतक्यात मुख्यमंत्री उभे राहिले। आणि मुख्यमंत्री असं, मी पुन्हा एकदा सांगते, खासदार रणजित नाईक निंबाळकर यांचे सगळे कार्यकर्ते जे अत्यंत गुपचूपपणे कॉल रेकॉर्ड करतायत, भाषण रेकॉर्ड करतायत, त्यांनी उघडपणे रेकॉर्ड करावं, माझं काही म्हणणं नाहीये, त्यांनी हे नीट समजून घ्यावं। दादा असं काय करताय, ज्या गावच्या बोली त्या गावच्या बाबळी, एवढं तर कळतं ना राव। तर हे समजून घ्या की पहिल्यांदा नाव कुणी घेतलं, पहिल्यांदा नाव राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतलं। देवेंद्र फडणवीस यांना असं का वाटलं, देवेंद्र फडणवीसांना कुणीही विचारलं नव्हतं, तरीही देवेंद्र फडणवीसांनी हे नाव घेतलं, हे फार विशेष आहे। दुसऱ्या दिवशी मी पत्रकार परिषद घेतली। मी माझ्या पत्रकार परिषदेमध्ये थेटपणे काही मुद्दे मांडले आणि ते मुद्दे मांडताना मी असं म्हटलं की कुणालाही क्लीन चिट द्यायची घाई करू नका, तपास आपल्या पद्धतीने चालू राहू द्या।